ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कशा आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मी आज तुमच्यासाठी शाकंभरी पौर्णिमेला काय स्वयंपाक करावा व या दिवशीच भोगी ही आलेली आहे, तर पौर्णिमेचा स्वयंपाक व भोगी कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. यावर्षी भोगी व शाकंभरी पौर्णिमा ही एकाच दिवशी आलेली असल्याने सगळ्यांनाच कोडे पडलेले आहे की देवीला नैवेद्य कसा करावा व भोगी कशी करावी. तरी शाकंभरी पौर्णिमेला स्वयंपाक हा 64 भाज्यांचा व भाकरी तसेच पोळ्याचा व खिरीचा असतो. तरी या दिवशी भोगी आलेली असल्यामुळे खीर ही करू नये. अनेसेच भोगी आलेली असल्याने आपली भाजी भाकरीचा नैवेद्य हा होतोच. राहिला प्रश्न पोळ्यांचा, तर वाटीभर किंवा अर्धी वाटी ही डाळ घालून 2 पोळ्या करून घ्याव्यात व देवीला नैवेद्य दाखवावा. तरी शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी देवीला दिव्यांनी ओवाळायचे असते. ते कसे दिवे करायचे ते आपण जाणून घेऊयात. दिवे हे पुरणाचे 5, रायाच्या तांदळाचे 5 व कणकीचे 5 व प्रत्येकी 2-2 मुटके करावेत. तर दिवे कसे करायचे ते आपण पाहूयात. रायाच्या तांदळाचे पीठ करून घ्यावे व गुळाचे ही पाणी करून घ्यावे व गुळाच्या पाण्यात कणकीचे व रायाचे पीठ मिक्स करून त्याचे दिवे वेगवेगळे करून घ्यावेत. तसेच प्रत्येक दिव्यात छोट्या छोट्या 2 वाती घालाव्यात. तेल घालावे, असेल तर तूप ही घालू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे. दिव्यांनी देवीला ओवाळावे व नंतर चंद्रालाही ओवाळावे. असे केल्याने चंद्राप्रमाणे आपल्या जीवनात सुख समाधान राहील. तसेच चंद्र जसा निर्मळ आहे तसे आपले जीवन ही निर्मळ होईल व देवीचा वरदहस्त तुमच्यावर सदैव राहील. दिवे चंद्राला ओवाळून घरात आणून देवाजवळ ठेवावेत व दुसऱ्या दिवशी हे दिवे गाईला खाऊ घालावेत किंवा तुमच्या घराजवळ गाई नसेल तर वाहत्या पाण्यात सोडावेत. तरी हा दिव्यांचा प्रयोग करून नक्की पहा व तुम्हाला याने काय लाभ झाला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.